एकात्मिक बाल विकास अधिकारी वर्ग 1 हे जे अंगणवाडीचे मेन अधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्या मार्फत जो मुलांना खाऊ वाटप केला जातो आणि हा खाऊ बचत गटांच्या महिला शिजवतात आणि बचत गटामार्फत हा खाऊ अंगणवाडी बालवाडीच्या मुलापर्यंत पोहोचवला जातो। जो पौष्टिक खाऊ असेल, मग खारी असेल, केळी असेल, हा खाऊ खरं तर मुलापर्यंत पोहोचला जातो का? खरं सांगायचं तर हा खाऊ तिथपर्यंत पोहोचला जात नाही। आणि जे बचत गटातून अन्न शिजवलं जातं ते सील पॅक अन्न आहे का? तर नाही। जो ज्यांच्याकडे हे अन्न वाटपाचं टेंडर आहे तो व्यक्ती हे शिजवलेलं अन्न या लहान मुलापर्यंत पोहोचिती करतो का? तर नाही। हे अन्न बाहेरच पूर्णपणे वाटप होतं। 100% अन्न बचत गटातून शिजवून दिलेलं जातं, परंतु 40 ते 50%च हे जेमतेम थोडं शिल्लक राहिलेलं हे अन्न या मुलांपर्यंत वाटप केलं जातं। मुलांचं वय हे खूप नाजूक असतं, त्यांचं आरोग्यही खूप नाजूक असतं आणि त्यांना पौष्टिक आहार देणंही खूप गरजेचं असतं आणि त्यांची काळजी घेणंही खूप गरजेचं असतं। जर हे बचत गटामार्फत जे अन्न शिजलं जातं ते सील पॅक नसेल आणि त्यामध्ये जर ज्यांच्याकडे वाटायचं टेंडर असेल ते जर ऑटोवाला भाऊ जर बाहेरच कुठेही ऑटो थांबवून पालकांना त्याच्यामध्येच वाट्या पातेले घेऊन जर बुडवून जे अन्न जर वाटप करत असेल आणि तसंच अन्न जर या लहान लहान मुलांना जर या खाऊमध्ये शिल्लक राहिलेलं अन्न या बालवाडीमध्ये वाटप होत असेल तर लहान लेकरांना विषबाधा होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा की जे अन्न बचत गटामार्फत शिजवलं जातं ते अन्न जशास तसं बालवाडीच्या या लहान लेकरापर्यंत पोहोचलं जातं का? नाही। तर अन्न हे तिथपर्यंत पोहोचलं जातच नाही, हे अन्न बाहेरच वाटप केलं जातंय। तर या अधिकाऱ्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा की नेमकं हे शिजवलेलं अन्न जातंय कुठं? जय हिंद, जय महाराष्ट्र।